सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे, ज्यामध्ये अन्य पदाधिकाऱ्यांच्या पदाचा उल्लेख आहे, मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेख नाही दिसत आहे. त्याला जोडून 3 अशातच गोष्टी आहेत. एक, जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं आहे. सुनेत्रा पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि तटकरेंना काल भेट झाली नव्हती, त्यांच्या ऑफिसच्या बाहेर तात्काळ. मी वारंवार आपल्याला हे सांगतो, त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. सुनेत्राताई पवार त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अजितदादा पवार यांच्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी होते. नव्या रचनेमध्ये सुनेत्राताई पवारांचे ते सहकारी असतीलच असं नाही, आणि त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवरती दुसऱ्या पक्षांना का बोलावं हा माझा कायम प्रश्न आहे. त्यांनी काय पत्र लिहिलं हा त्यांचा प्रश्न. त्यांनी पत्रामध्ये कोणाला पदं दिली किंवा कोणती पदं रद्द केली हा त्यांचा प्रश्न आहे. पण मी एक तुम्हाला खात्रीनं सांगेन की भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल. त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आत्ता सांगत नाही तुम्हाला. आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होते. दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच थांबण्यास सांगितलं. सुनेत्राताई पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष भविष्यामध्ये यांना विलीन व्हावंच लागेल. आता काल पुन्हा एकदा, आजचा आपण अग्रलेख वाचला असेल, काल पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं 1 तारखेला सुनावणी घेणार होते शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतीत. ती पुन्हा 23 एप्रिलपर्यंत ढकलली. या सुप्रीम कोर्टावरती विश्वास कोण ठेवणार? 50 वेळा सुनावण्या पुढे ढकलतात घटनात्मक पेच असलेल्या खटल्यांच्या संदर्भात. 50 वेळा सुनावण्या पुढे ढकलण्याचं काम सुप्रीम कोर्ट आणि खास करून मुख्य न्यायाधीश करतात. न्यायालयावरती विश्वास कोण ठेवणार? ही न्यायालय म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी त्यांचे गुलाम झालेले आहेत. तुम्हाला सलग 1 दिवस सुनावणी घेऊन निर्णय देता येत नाही घटनात्मक पेच प्रसंगातल्या निर्णयावर. आता 23 तारखेला परत पुढली तारीख देणार. जस्टिस सूर्यकांत असतील किंवा त्या आधीचे सर्व सरन्यायाधीश असतील, त्यांची मानसिकता आणि त्यांनी दबावाखाली घेतलेले निर्णय या बाबतीत आता एक फेरविचार, पुनर्विचार आणि पुनरावलोकन होण्याची गरज आहे. नाही, पण राऊतसाहेब, अग्रलेखात तुम्ही म्हटलं आहे आणि न्यायाधीश ओक यांचंही विधान आहे की न्यायव्यवस्था ही राजकारण्यांच्या किंवा केंद्रीय सत्तेच्या दबावाखाली आहे. नक्कीच आहे, तसं नसतं. तर गौतम अडाणीच्या संदर्भात इतके खटले सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले आणि एकाही खटल्यामध्ये गौतम अडाणी हारले नाही. एकाही खटल्यामध्ये. शिवसेनेचाच खटला जर तुम्ही घेतला, खरी शिवसेना किंवा खरी राष्ट्रवादी काँग्रेस, गेल्या 4 वर्षापासून तारखांवर तारखा पडल्या, सुनावणी पूर्ण झाली, अंतिम सुनावणीसाठी वेळ मागितला जातो, अंतिम सुनावणीसाठी. पण अशा संविधानिक पेच असलेल्या प्रसंगात सुद्धा, खटल्यात सुद्धा सर्वोच्च न्यायालय हे खटले गांभीर्याने घेत नाही. का? कोणाचा दबाव तुमच्यावर आहे? आपण देशाचे सर्वोच्च सरन्यायाधीश आहात ना. तुमच्यावर दबाव असेल तर तुम्ही सांगा माझ्यावर दबाव आहे की शिवसेनेचा खटला, शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष याबाबतचा खटला चालवू नये असा आमच्यावर दबाव आहे, हे त्यांनी हिमतीनं सांगायला पाहिजे. नाही, पण राऊतसाहेब, जर आपल्याला दिसतं आहे की 4 वर्ष या प्रकरणी तारखांवर तारखा सुप्रीम कोर्टात पडता आहे, शिवसेना असं म्हणते आहे की आम्हाला न्याय मिळत नाहीये, तर यावर तुम्हाला उपाय, सोल्युशन काय वाटतो? किती दिवस हे चालणार? नाही, ह्याच्यावरती सोल्युशन हा विषय मग न्यायालयामध्ये आम्ही जातो कशा करता?
सोल्युशन निघावं. हा. या देशातला निवडणूक आयोग हा चोर आहे. या देशातला निवडणूक आयोग हा चोर आहे. कालच एका प्रमुख व्यक्तीनं म्हणजे निर्मला सीतारामन यांचे जे पती आहेत परकला प्रभाकर राव यांनी आंध्रमध्ये रात्री 11 नंतर 4.7% मतं म्हणजे 14 लाख मतं राज्यभरात कशी वाढवण्यात आली रात्री ईव्हीएमच्या माध्यमातून त्याचा खुलासाच केलेला आहे निवडणूक आयोगासंदर्भात. आता हा विषय जर आम्ही निवडणूक आयोगाच्या दारात घेऊन गेलो तर निवडणूक आयोग सांगेल की निवडणूक आयोग हा न्यायालय सांगेल की निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे आणि निवडणूक आयोगावरती संशय घेता येणार नाही. अहो सुप्रीम कोर्टावरच संशय आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, राष्ट्रपती, राज्यपाल या सगळ्या संविधानिक संस्थांवरच जनतेचा संशय. लक्षात घ्या. आंध्रमधलं मतदान ज्या पद्धतीनं केलंय असं परकला प्रभाकरराव सांगतायत त्याच पद्धतीनं मतदान पश्चिम बंगालमध्ये केलं जाणार आहे. कळलं? त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालं. आता कोण एकनाथ शिंदे त्यांना इतक्या जागा मिळाव्यात? कोण? त्या आंध्रमधल्या एका पक्षाला सिने अभिनेत्याच्या 21 पैकी 21 जागा जिंकतो. 21 जागा जीता है. 21 एक फिल्म एक्टर का पार्टी है कोई. 100% रिजल्ट. दूसरी बात है महाराष्ट्र में यही हुआ ना. बीजेपी ने जितनी सीटें लड़ी थी 99% उनको रिजल्ट मिला है. 99. कौन है ये लोग? क्या किया? एकनाथ शिंदे, अजित पवार असे कोणतं महान कार्य केलं या लोकांनी? स्पेसिफिक काल आपण शरद पवारांशी पण भेट केली. या न्यायालयासंदर्भातला स्पेसिफिक प्रश्न आहे चर्चा झाली. मग समजा जर तुम्हाला फक्त तारखा मिळत आहेत त्या व्यतिरिक्त काही होत नाहीये तर वाट पाहणे इतकाच पर्याय नाही. वाट पाहणे इतकाच पर्याय नाही. तरीही या देशात दुर्दैवानं आम्हाला न्यायालयाच्या दारात जावं लागतं. स्वतः उद्धव ठाकरे या बाबतीत न्यायालयाच्या बाबतीमध्ये निराश आहे. प्रत्येक वेळा सरन्यायाधीश बदलले की त्यांच्याविषयी काहीतरी छापून येतं हे किती न्यायप्रिय आहेत, किती सत्यवादी आहेत, किती रामशास्त्री आहेत. मग चंद्रचूड असतील, मग भूषण गवई असतील, मग अमुक असतील. पण इथे कोणीही रामशास्त्री नाही. सगळे दामशास्त्री आणि कामशास्त्री आहेत. एवढंच सांगतो. शरद पवारांशी काल भेट केला. विलीनीकरणाचा विषय काढला त्यावर एक विषय मुद्दा असा होता की तुम्ही असं म्हणतात की एनसीपी अजित पवार, एनसीपी आणखी काही समर्थक आमदार, शिंदे आमदार असे भाजपत जातील पुढच्या काळात. तर अलीकडे एक असा प्रसंग बघायला मिळाला किंवा घटना आहे की सुनील तटकरे यांच्या एका कार्यक्रमात व्यासपीठावर एनसीपीच्या मोठ्या नेत्यांचे फोटो नव्हते. तर ही तयारी सुरू झाली असं मानायचं? बघा ह्याच्यावरती मी मत काही व्यक्तिगत मी कोणावरती बोलणार नाही. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये भविष्यात शिंदे गटाचे 25 ते 30 आमदार आणि अजित पवार गटाचे साधारण तेवढेच आमदार हे विशिष्ट वेगळा गट करून भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होण्यासंदर्भातली कार्यवाही पूर्ण झालेली आहे. पूर्ण 100% भाजपा. म्हणजे निवडणुकीच्या 1 वर्ष आधी हे सगळे आपल्याला भाजपमध्ये बघायला मिळतील? हो. हे मी याआधी म्हणालो की यांना म्हणून तर न्यायालयाचे निकाल सातत्यानं पुढे ढकलले जात आहेत आमच्या बाबतीत. कारण त्यांना न्यायालयाला, सर्वोच्च न्यायालयाला माहिती आहे की घटनेनुसार, संविधानानुसार, 10th शेड्यूलनुसार, पक्षांतर विरोधी कायद्यानुसार पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला मिळूच शकत नाही. एकतर ते स्थगित होईल किंवा मूळ शिवसेनेलाच मिळेल. म्हणून तर ते चालढकल करतायत. जर निकाल फुटरी गटाच्या बाजूने लागला असता तर 1 मिनिटात निकाल दिला असता. हो, पण संविधानाचं इतकं उल्लंघन सुद्धा त्यांना करता येत नाहीये. म्हणून ते आजचं मरण उद्यावर ढकलतायत आणि तो निकाल येण्याआधी त्या दरम्यान त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये आपला पक्ष किंवा एक गट मोठा मर्ज करावा लागेल, विलीन करावा लागेल. रावसाहेब, आपण एक एक्सपोज केली त्याच्यामध्ये आपण लिहिलंय की शरद पवारांशी आपली भेट झाली आणि ते राज्यभर फिरणार आहेत. तर काय अजेंडा घेऊन फिरणार आहेत? असं आहे की याच्यामध्ये यात काय एक्सपोज केलं?
शरद पवार आजारी आहेत. एक्सपोज. शरद पवार हे प्रकृती बरी नाही. त्यांना भेटलो, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्याशी बोलताना मला ते असं म्हणाले की मी आता काय करणार आहात पुढे. ते म्हटले नाही, आता परत महाराष्ट्रात माझा दौरा आखण्याचं काम चालू आहे. एवढंच ही चर्चा आहे. आणि शेवटी ज्येष्ठ नेते आहेत, जुने जाणते नेते आहेत, राज्यसभेवर पुन्हा निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या पक्षाच्या बांधणीसाठी ते काम करतायत. त्याच्यामध्ये नवीन काय आहे? शरद पवार नेहमीच अशा पद्धतीनं काम करतायत. नाही, पण राऊतसाहेब, त्या भेटीकडे असंही बघितलं जातं आहे की जेव्हा शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवायचं होतं बिनविरोध, तेव्हाही तुम्ही त्यांच्या अशा भेटी घेतल्या होत्या आणि तुम्ही सर्वप्रथम शरद पवारांच्या मनात काय आहे हे सांगितलं होतं, त्यांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा. आता विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. असं पाहता महाविकास आघाडीची एक जागा निश्चित आहे आणि त्यासाठी शरद पवार यांचीही सहमती मिळणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरे यांना बिनविरोध पाठवणं, यासाठी आता तुमचे प्रयत्न सुरू झाल्याचं म्हटलं. नाही, स्वतः माननीय उद्धव ठाकरे त्या संदर्भात बोलतील. ते बोलतील आणि त्यांनीच बोलायला पाहिजे. कारण आमची इच्छा आहे की त्यांनी जावं, विधिमंडळात त्यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि निवडणूक बिनविरोध व्हावी ही सुद्धा आमची इच्छा आहे. पण त्याच्यावरती अजून वेळ आहे. नाही, पण महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एनसीपी आणि कांग्रेस यांचंही तुम्हाला सहकार्य लागेल. बोले. ऑल पार्टी मीटिंग बुलाई गई थी, उससे प्रधानमंत्री मौजूद नहीं थे. अपोजिशन ठीक ने है। सवाल उठाया कि प्रधानमंत्री कहाँ है. किरण रिजिजू जी से पूछा गया. हाँ, किरण रिजिजू से पूछा खड़गे साहब ने कि हम क्या आपका प्रवचन सुनने को आए हैं क्या. खड़गे साहब ने कहा है कि हम प्रधानमंत्री नहीं है. ऑल पार्टी मीटिंग, इतना गंभीर विषय देश में चल रहा है, विश्व में चल रहा है, और प्रधानमंत्री प्रचार में दंग है. केरल, असम, पुदुचेरी, हाँ, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, ऑल पार्टी मीटिंग बुलाते हो. पंडित नेहरू से कुछ सीखना चाहिए लोगों को. पंडित नेहरू को गाली देना आसान है, लेकिन पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, उनसे कुछ सीखना चाहिए. पंडित नेहरू ऑल पार्टी मीटिंग में हमेशा खुद आकर बैठते थे और मार्गदर्शन करते थे और अपोजिशन की बात सुन लेते थे. मोदी जी को कहिए आपके माध्यम से, मोदी जी, नेहरू जी का इतिहास पढ़िए, संसदीय कार्य प्रणाली का इतिहास पढ़िए. वहां नेहरू जी का स्थान क्या था और नेहरू जी संसदीय कार्य प्रणाली को किस तरह से आदर करते थे, ये भी देख लीजिए. बार बार ये हो रहा है, ऑल पार्टी मीटिंग बुलाता है, कोई मंत्री इसको चेयर करता है, बैठते हैं और प्रवचन देता है. तो प्रधानमंत्री क्यों है? तो देश को प्रधानमंत्री की जरूरत नहीं है. देश को प्रधानमंत्री की जरूरत नहीं है. अगर प्रधानमंत्री जी इस तरह से अपना बर्ताव करेंगे, प्रधानमंत्री का काम क्या है? सिर्फ चुनाव में जाकर अपोजिशन को गालियां देना, यही काम है प्रधानमंत्री का. देश चलाना, देश की समस्या का ऊपर बात करना, वो हल करना, तो आपका काम नहीं है प्रधानमंत्री जी का. तो ऐसा है, प्रधानमंत्री नहीं मानता, अपना कर्तव्य को नहीं निभाते, तो इस देश को अभी मौजूदा स्थिति में प्रधानमंत्री की जरूरत नहीं है. अवकाळीचं संकट आहे राज्यभर. सुप्रीम कोर्ट ने जो अगली तारीख दी है चुनाव चिन्ह को लेके, आपने कहा कि एकनाथ शिंदे के बारे में कहा कि उनको वोट किस तरह से मिले. इलेक्शन कमीशन पे सवाल उठाया. सर, यहाँ महाराष्ट्र में अब SIR भी हो रहा है, क्या ऐसा है? तो सबसे बड़ा घोटाला है. पश्चिम बंगाल में किस प्रकार से ये हुआ है, SIR का घोटाला, बिहार में कैसा हुआ है, ये सबने देखा है, एक्सपोज हुआ. अब महाराष्ट्र में अगले चुनाव के लिए यही घोटाले की एक पैकेज लेकर चुनाव आयोग आया है. प्रकला प्रभाकर राव जाने माने इकोनॉमिस्ट है, उसने एक बात देश के सामने लाई है. आंध्र के चुनाव में, विधानसभा चुनाव में किस तरह से रात को 11 बजे के बाद 14 लाख वोट बढ़ाए गए. बताया ना 4.7% वोट किस तरह से कुछ सेकंडों में बढ़ाए गए. और फिर ये तेलुगु देशम, बीजेपी वगैरह जीत गए उसमें. यही महाराष्ट्र में हो गया, यही महाराष्ट्र में हो गया है.
अब यही पश्चिम बंगाल में करने जा रहे हैं और यही बिहार में भी हो गया। उनका चुनाव जीतने का जो फ्रॉड फॉर्मूला है वो धीरे धीरे एक्सपोज हो रहा है और इतने आसानी से हम उनको ये छोड़ेंगे नहीं। हम नहीं छोड़ेंगे, देखेंगे। सुप्रीम कोर्ट से वो सवाल उठाया। सुप्रीम कोर्ट में फिर एक बार 1 अप्रैल को फाइनल आर्गुमेंट के लिए रखा था शिवसेना पार्टी और सिंबल के बारे में। वापस 23 अप्रैल तक अगली तारीख 50 बार 100 बार आप आर्गुमेंट आगे ढकलते हो, तारीख पे तारीख कितने बार करोगे? और क्यों? 6 या 7 चीफ जस्टिस बदल गए सुप्रीम कोर्ट के, लेकिन आपको हमारी बात सुनने के लिए आपके पास समय नहीं है। जो एक घटनात्मक संवैधानिक पेच महाराष्ट्र में हुआ है, संवैधानिक मामला है, आपके पास ये सुनने के लिए समय नहीं है। क्या आपके पास काम पड़ा है? उसका मतलब है सभी सरन्यायाधीश, सभी चीफ जस्टिस ऑफ इंडिया सरकार के दबाव में निर्णय ले रहे हैं। सरकार के दबाव में अगर उनको निर्णय लेने की नौबत आई तो सबको मालूम है संविधान के शेड्यूल 10 के अनुसार शिंदे और अजित पवार गुट डिस्क्वालीफाई हो जाएगा। उनको हमारा चिन्ह और पार्टी नहीं मिल सकती, ये उनको मालूम है, इसलिए वो निर्णय देने में विलंब लगा रहे हैं। चलो थैंक यू। आप शरद पवार से मिलने गए, तबियत सही नहीं है, लेकिन उसको लेके राजनीति सवाल उठाए जा रहे हैं। राज्यसभा का मामला हो या जो एमएलसी के लिए उद्धव ठाकरे। पवार साहब को मैं हमेशा मिलता हूँ, मेरे मार्गदर्शक है, सबके मार्गदर्शक, हमेशा मिलता हूँ। कल भी गया हूँ, बीमार थे, अब धीरे धीरे बाहर निकलना शुरू हो गया है। तो मुझे बोल रहे थे कि मैं वापस महाराष्ट्र के टूर पर, पॉलिटिकल दौरे पर जाऊंगा। अच्छी बात है, बोले हमने कहा तबियत संभालिए। आप भी दौरे पे जा रहे हैं आज से? आज मैं जळगाव जा रहा हूँ। महाराष्ट्रात एक मोठा गंभीर मुद्दा होता महाराणी तारा राणीच्या एकूण त्या सगळ्या वादाविषयी काल बोललो मी। पण राज्य सरकारकडून कालपर्यंत कुठलंही निवेदन किंवा एका निषेधाचं साधं पत्र काढणं। बघा, राज्य सरकार जे आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जे आरोप केले जातात आणि ते त्याच्यावरती म्हणतात की मीच महाराष्ट्राच्या संस्कृतीचा रखवालदार, तसं नाहीये। महाराणी तारा राणी यांच्या संदर्भात मंचावरून एक वक्तव्य केलं जातं आणि सरकार त्या संदर्भात मुख गळून गप्प आहे। नुसत्या जयंत्या मयंत्या पुण्यतिथ्या कसल्या साजरा करताय? शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, तारा राणी असतील, गडावरती हार घालायला जातात। अहो, आमच्या तारा राणींची पूर्ण बदनामी एक विशिष्ट समाज धर्माचे लोक करतायत आणि तुम्ही गप्पात, कारण त्यांची मतं तुम्हाला पडतात। त्यासाठी तुम्ही आमच्या दैवतांचा सुद्धा सौदा करताय। मिस्टर देवेंद्र फडणवीस, मी आपल्याविषयी बोलतो, तुम्ही बोला ना, तुम्ही बोलत का नाही? इतर सगळ्या विषयांवरती आपण बोलताना, खरात बाबापासून ते सगळे त्याच्यावर बोलताय तुम्ही। मग तारा राणी संदर्भात केलेल्या वक्तव्य हे इतिहासाची मोडतोड आहे महाराष्ट्राच्या, त्याच्यावरती तुम्हाला बोलायला काय हरकत आहे? तारा राणी महाराणी कालही सांगितलं, या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या कन्या, छत्रपती महाराजांचे पुत्र, छत्रपती राजाराम राजांच्या पत्नी, त्या जैन महाराणी केव्हापासून झाल्या? हे धर्मांतर का होत आहे? ही धर्मांतर चालू आहे। तुम्ही धर्मांतर विरोधी कायदा आणलाय ना, धर्म स्वातंत्र्याचा। मग आमच्या तारा राणीचं धर्मांतर का करताय? आणि ते पण तुमच्या डोळ्यासमोर। देवेंद्र फडणवीस, लोकांना मूर्ख बनवू नका। इतिहासाची मोडतोड तुमच्या समोर असताना महाराष्ट्राच्या आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिकडे बसलेला आहात, काहीतरी बोला। काय खरात बाबाने औषध दिल्यावर बोलणार घसा गेलाय? माझा घसा गेलाय, जसा महापौरांचा गेला, मग एका कुठला तरी महाराजांनी प्रार्थना केली वगैरे, तसं करायचं का आम्ही? बोला, तारा राणीवर बोला, चला।